आग लागल्यानंतर कोणत्या टाईपचं फायर एक्सटिंग्विशर करायचं ही माहिती आपल्याला पाहिजे. नाही तर असं नाही का आग लागली तिथलं पाणी ओतलं ते कधीच करायचं नाही. आगीचे पण प्रकार असतात. सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचं का आग लागायचं कारणामागं काही त्याला म्हणजे आगीचा त्रिकोण, ट्रँगल ऑफ फायर. जसं माणसाला जगण्यासाठी अन्न पाहिजे, त्यानंतर ऑक्सिजन पण पाहिजे, आता पाणी पण पाहिजे, तसं आग लागण्यासाठी हीट, फ्यूल आणि ऑक्सिजन या 3 गोष्टी एकत्र झाल्यानंतरच आग लागते. लक्षात ठेवा. त्यानंतर आगीचे पण प्रकार किती? A क्लास, B क्लास, C क्लास, D क्लास. लक्षात ठेवा. हे म्हणजे काय? हे म्हणजे सॉलिड. सॉलिडमध्ये काय काय येतं? कागद, कोळसा, पेपर वगैरे, लाकूड वगैरे, इतर काय. बी म्हणजे लिक्विड. लिक्विडमध्ये काय काय येतं? डिझेल, पेट्रोल, केरोसिन, परत अजून इतर काय असतं. सी म्हणजे काय? सी म्हणजे गॅस. गॅसमध्ये पण प्रकार आहे, भारत गॅस, एलपीजी गॅस. त्यानंतर डी म्हणजे मेटल. तर या आगींवर वापरण्यासाठी वेगवेगळ्या टाईपची फायर एक्सटिंग्विशर. जसं A क्लास हे म्हणजे सॉलिड. सॉलिडवर काय वापरू शकते आपण? हा ABC टाईप फायर एक्सटिंग्विशर पण वापरू शकतो. बट त्याच्यावर स्पेशली एक फायर एक्सटिंग्विशर बनवलेलं आहे, त्याला बोलतो वॉटर गॅस. तो पण सेम राहतो, फक्त तिथं A क्लास लिहिलं राहतो. आता हे कसं ABC लिहिल म्हणजे हा सॉलिडवर पण चालेल, लिक्विडवर पण चालेल आणि गॅसवर पण चालेल. तसं सॉलिडसाठी स्पेशली बनवलेलं पण केलेलं आहे. हे म्हणजे वॉटर, त्याच्यावर A क्लास लिहिलं राहतो. त्यानंतर B म्हणजे लिक्विड. लिक्विडसाठी पण स्पेशली फायर एक्सटिंग्विशर, त्याला बोलते मॅकॅनिकल फोर्स. तो आपल्या इथं नाही आहे, तर तोंडात दाखवला असतं. त्यानंतर C म्हणजे गॅस. गॅससाठी कोणतंच फायर एक्सटिंग्विशर नाही, त्याच्यावर आपण ABC टाईपचं फायर एक्सटिंग्विशर यूज करू शकतो. त्यानंतर डी म्हणजे मेटल. मेटलसाठी फक्त जो फायर एक्सटिंग्विशर, त्या फायर एक्सटिंग्विशरला नाव फक्त D क्लास दिले, कारण मेटलमध्ये खूप काही प्रकार आहे. सोनं, चांदी, होतं, CI. तर हर एक मेटल व वेगवेगळ्या प्रकारची पावडर बनते आणि तसं तो फायर एक्सटिंग्विशर म्हणजे सोनं आहे, सोन्यासाठी स्पेशली पावडर बनते, त्या टाईपचं फायर एक्सटिंग्विशर बनते. त्यानंतर CI साठी वेगळी पावडर बनते. त्यानंतर इलेक्ट्रिकल फायर. इलेक्ट्रिकल फायरवर पण आपण ABC फायर एक्सटिंग्विशर यूज करू शकतो. बट त्यांनी काय होतं, समजा आता एखादं पॅनल आहे, पॅनलमध्ये आग लागल्यानंतर पूर्ण पॅनलला तर कधी आग लागत नाही, छोट्याशा पार्टमध्ये आग लागते. काय होतं, जेव्हा आपण ABC टाईप फायर एक्सटिंग्विशर यूज करतो तिथं, तो यूज केल्यानंतर होतं काय, त्याचे पावडरचे कण असतात, हे कण पूर्ण पॅनलमध्ये येतात. पूर्ण पॅनलमध्ये गेल्यानंतर काय होतं, आपला पॅनल पूर्ण डॅमेज होतो. त्याच्यामुळं त्याच्यासाठी स्पेशली CO2 टाईप फायर एक्सटिंग्विशर वापरतो. याला बोलते CO2 टाईप फायर एक्सटिंग्विशर. हा इलेक्ट्रिकल फायरसाठी स्पेशल असतो. याच्यामध्ये असतं कार्बन डायऑक्साईड. जेव्हा आपण यूज करतो, पॅनलमध्ये आग लागलेली आहे, तर कोणत्या तरी छोट्याशा पार्टला आग लागलेली. हा यूज केल्यानंतर काय होईल, तर ज्या पार्टला आग लागली तोच पार्ट तुम्हाला चेंज करणं आहे. नाहीतर मग तुम्हाला जो पॅनल आहे तो पॅनलच मिळून टाकाल. याच्यासाठी हर एक फायरसाठी स्पेशली एक फायर एक्सटिंग्विशर बनवलेलं आहे. त्यानंतर हे दोन्ही पण फायर एक्सटिंग्विशर आहे, यांना यूज कसं करायचं बरंचसं लोकांना माहिती नाही. लोक फक्त म्हणजे कंपनीत ठेवले, आपण बघतोय तसं नाही करायचं. सगळ्यात पहिले फायर एक्सटिंग्विशर वापरायच्या अगोदर हा जो प्रेशर गेज असतो ना, हा बघायचा. हा ग्रीनमध्ये आहे त्यांनी, हा जर या साईडला रेडमध्ये असला तर काही प्रॉब्लेम नाही. हाय प्रेशर आहे, बट हाय प्रेशर आम्ही कधी देतो, जेव्हा त्याची हायड्रोलिक प्रेशर आहे. या साईडला जर असला तर लो प्रेशर, याच्यावर दिलेलं आहे. हे बघा 0, त्यानंतर इकडे 8 खाली, मध्ये 15 kg मिनिमम प्रेशर पाहिजे. त्याच्यामध्ये मिनिमम 15 kg तरी प्रेशर पाहिजे. जर तेवढं प्रेशर नसला त्याच्यामुळे जी पावडर आहे ती पावडर व्यवस्थित बाहेर नाही.
प्रेशर गेज बघितल्यानंतर आता याला ऑपरेट कसं करायचं, पिन असते, पिन काढायची. पिन काढल्यानंतर इथं आग लागलेली, आगीच्या पहिली गोष्ट तर विरुद्ध दिशेने उभं राहायची. म्हणजे जी हवा चालू आहे ना, समजा आता हवा चालू आहे, हवा तिकडून असली, मग हवेच्या समोर जाऊन नाही उभं राहायचं. तुम्ही हवेच्या समोर जाऊन उभे राहिले तर काय होईल, जेव्हा तुम्ही फायर एक्सटिंग्विशर यूज करते त्याच्यामधली जी पावडर असते, पावडर आगीवर तर जाईल प्रेशरमुळे, बट ती आग जी पावडर आहे ती पूर्ण तुमच्याकडे येते. तुम्हाला सर्दी खोकला वगैरे त्याने आजारी पण पडू शकतो. त्याच्यासाठी हवेच्या विरुद्ध दिशेने उभं राहायचं. यूज करताना मिनिमम आगीपासून 1.5 मीटरच्या अंतरावर उभं राहायचं. फक्त या आग चालू आहे, एक पाय मागं ठेवायचा, एक पाय पुढं ठेवायचा. बरेचसे लोक काय करते, पाईपला इथं पकडतात, इकडं पकडलं, असं नाही. तुम्ही जर असं लांब जर पकडलं त्याने काय होईल, जेव्हा प्रेशरने जेव्हा पावडर बाहेर येईल तर जो पाईप असतो हालत राहील. त्याच्यासाठी स्पेशली इथं पकडायचं, नोंदल असतो इथं पकडायचं, प्रेस करायचं. मिनिमम 1.5 मीटरच्या अंतरावर पकडायचं. यानंतर हा CO2 टाईप फायर एक्सटिंग्विशर, याला पण यूज करताना एक लक्षात ठेवायचं, याला एक ब्रँकेट दिलं असं पकडण्यासाठी किंवा असं रबर तिने पण ऑपरेट करताना इकडं पाईपाला पकडायचं. जर पाईपाला जर पकडलं तर त्याने काय होईल, समजा तुम्ही इथं पकडलं, तुम्ही यूज करताना तुम्हाला काहीच यूज झाल्यानंतर जेव्हा तुम्ही तुमचा हात काढायला जाणार तुमचा हात नाही घेतला, डायरेक्ट तुम्ही स्किन त्याला कारण ते एवढं थंड असलं तर तुमची स्किन आहे ना, स्किन डायरेक्टली त्याला त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं. कोणत्या पण फायर एक्सटिंग्विशर यूज करण्यासाठी त्याला पद्धत केली. बरेचसे लोक कुठं पण पकडते, तिथं पकडायचं, मिनिमम 3 मीटरच्या अंतरावर उभं राहायचं. त्यानंतर सेफ्टी पिन असते, सेफ्टी पिन काढून घ्यायची. त्यानंतर इथं ऑपरेटिंग ऑन ऑफ केला, एक हाताने पकडून समजा आग लागलेली आहे. याची पद्धत तुम्हाला कळाली, कसं यूज करायचं, काय करायचं. मी नाही यूज करतो, कारण आता आग लावल्यानंतर हा फायर एक्सटिंग्विशर तुम्हाला यूज करायचं, कारण तुम्हाला पण कळलं पाहिजे आग कशी यूज करायची, काय तुम्हाला बरोबर काही डाऊट नाही करू.